तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर निलेश मिरकर, ऑर्थोपेडिक सर्जन, सुमन हॉस्पिटल, सिल्लोड. आज आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान व आधारस्तंभ आदरणीय द्वारकाभाऊ पाथरीकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने खास त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण आज इथे जमलो आहोत. आदरणीय भाऊंचे कर्तृत्व तर आभाळ एवढे आहेच, त्यांच्यामुळेच आज गोरगरीब विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर यांचे मुलं शिक्षण घेऊन आपल्या जीवनात यशस्वी होत आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने सिल्लोड, फुलंब्री तालुक्यात व परिसरात ज्ञानाची गंगा ही घरोघरी पोहोचवलेली आहे आणि त्यांचं हे कार्य आमच्यासारख्या तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे. या शुभदिनी भाऊंना निरामय स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभो एवढीच मी प्रार्थना करतो. त्यांचं प्रेम, त्यांचं मार्गदर्शन व त्यांचे आशीर्वाद असेच आमच्या सर्वांची पाठीशी राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व थांबतो. थँक्यू. मी सुधाकर जाधव, प्रॉपर फुलंब्रीचा आहे. भाऊला सर्वप्रथम मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. ग्रामीण भागामध्ये ही ज्ञानगंगा घेऊन जाण्याचं काम भाऊंनी केलं. विशेषतः अशा ग्रामीण भागातल्या एरियामध्ये शाळा सुरू केल्या की तिथल्या मुलांना कित्येक वर्षापासून शिक्षणापासून वंचित होते आणि मुलींना देखील या शिक्षणाचा फायदा मोठ्या प्रमाणात झाला. त्याचं पूर्ण श्रेय ग्रामीण भागातल्या मुलांना शिकण्याचं श्रेय त्यामध्ये केळगाव असेल, पळशी असेल, निधना असेल, तर या मुलांना शिक्षित होण्याचं श्रेय पूर्ण भाऊंना जातं. आणि विशेषतः भाऊंनी जे विचार वाचले, ऐकले, कृतीमध्ये आणले आणि प्रत्यक्षात कृतीमध्ये आणणारे ते व्यक्ती आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. कशी वाटते? नमस्कार एज्युकेशन. मी भाऊसाहेब गाडेकर. माझं गाव पाथरीपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे वाकलगाव. प्रथमतः मी या जन्म सोहळ्याच्या निमित्तानं भाऊंना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करतो. भाऊची 110वा या वाढदिवस आम्हाला साजरा करायचा आहे. भाऊ मागच्याच वर्षी ठरलेले होते की मला असं वाटतं ते संजय आवटे हेच वक्ते होते आणि त्या दिवशी ते म्हणाले होते की मला भाऊंचा शतक सोहळा साजरा करायला यायचा आहे. भाऊ असे म्हणाले होते की त्यांचं वय मला असं वाटतं 55+ काहीतरी आहे. भाऊ त्यावेळेस म्हणाला तुमच्या शतकी सोहळ्याला मी उपस्थित राहणार, मी प्रमुख पाहुणा असणार आहे. एवढी दुर्दम इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्व. थोडक्यात असं की दगडावर हात जरी ठेवला त्याचं सोनं करणारा माणूस हा माझा अनुभव आहे. मी ज्यावेळेस शिकलोही पाथरीलाच, त्यानंतर घडलोही तिथेच पाथरीला आणि जे मी आज आहे ते भाऊमुळं आहे. मी ज्यावेळेस पहिल्यांदा पाथरीचं राजर्षी शाहू महाविद्यालय 2002ला सुरू झालं त्यावेळेस मी तासिका तत्त्व त्या ठिकाणी नियुक्त झालो. त्यावेळेस पहिल्या परीक्षा होत्या आणि परीक्षा घेत असताना आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते मेहरा सर. तर त्यावेळेस परीक्षा घ्यायचं तर चीफ कोणाला करायचं हा प्रश्न होता. भाऊ सहज म्हणून गेले गाडेकरला करा. मेहरा सर शासकीय महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले, ते म्हणाले त्यांना अनुभव नाही. भाऊने एका शब्दात सांगितलं जर त्याला अनुभव दिला तरच येईल ना, देऊन टाका. आणि माझा तो अनुभव तिथून भाऊने जे माझ्या पाठीवर हात ठेवला तर आजही जे उभा आहे ते सर्व भाऊमुळे आहे. त्यामुळे भाऊचा असाच कायम आशीर्वाद आमच्यावर असावा एवढी मी प्रार्थना करतो. भाऊला दीर्घायुष्य लाभो यासाठी शुभेच्छा देतो. मी मनीषा मगर, जोगेश्वरी हायस्कूल पळशी येथे कार्यरत आहे, शिक्षिका आहे. आणि माझा अनुभव असा आहे की आमच्याकडे खेड्यामध्ये ज्या पण विद्यार्थिनी आहे, मुली आहे, मुलं आहे, अतिशय आनंदात शिक्षण घेत आहेत. आणि राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन आमच्याकडे प्रत्येक मुलगी एवढी कॉन्फिडंटली किंवा एवढे छान पद्धतीने एवढं तिच्यामध्ये तिचं जे अंतःकरण आहे तर ते पूर्ण प्रेरणा घेऊन ती यामध्ये आनंदाने शिक्षण घेते. आणि हे सगळं फक्त भाऊंमुळे पॉसिबल झाले, शक्य झालेलं आहे. आमच्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी जो शिक्षण घेतो इतक्या खेड्यातून आणि दूर वस्तीवरून शेतामधून येणारे विद्यार्थी एवढं जे शिक्षण घेत आहेत आणि ही ज्ञानाची जी गंगा आहे तर ती खेड्यामध्ये इतक्या गरीब लोक विद्यार्थ्यांकडे जी पोहोचती तर हे सगळं भाऊंमुळे शक्य झालं आहे.
आज त्यांच्यामुळे खूप सगळे विद्यार्थी जे आहेत ते मोठमोठ्या पदावरती गेले आहेत. सीए असेल, बँकिंग क्षेत्रामध्ये असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, खूप सगळ्या क्षेत्रामध्ये यांचे विद्यार्थी, आमचे विद्यार्थी आहेत. भाऊंचा हा पूर्ण आशीर्वाद आहे आणि त्यांच्यामुळेच ही ज्ञानगंगा सगळीकडे गेलेली आहे. धन्यवाद. आमचे मार्गदर्शक, माझे पितृतुल्य आदरणीय द्वारकाभाऊ पाथरीकर साहेब यांना प्रथमतः मी अभीष्ट चिंतन दिनाच्या शुभेच्छा देतो. मी राजू अहिरे, माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा घाटी अभ्यागत समितीचा सदस्य आहे आणि शिवसेनेचा उपशहर प्रमुख. मी या ठिकाणी आपणाला या अभीष्ट चिंतन दिनानिमित्त एवढं सांगू इच्छितो, आज भाऊ या ठिकाणी जे आहेत तर खऱ्या अर्थानं आमच्या परिसरामध्ये एक ऊर्जा आहे. आज मी जे काही या ठिकाणी आहे त्याचं सर्व आज जे मला वैभव मिळालेलं आहे ते आदरणीय भाऊंच्या आशीर्वादाने. कदाचित ज्यावेळेस 2010च्या निवडणुका लागल्या आणि मी भाऊकडं आलो, अगदी माझी नगण्य परिस्थिती होती, माझ्याकडं पैसे नव्हते, कुठलं पाठबळ नव्हतं, कुठली ओळख नव्हती. मी भाऊंकडं आलो, भाऊंच्या पाया पडलो. भाऊंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, राजू तुला लढायचं आहे आणि तू निवडून येतो. आणि भाऊ वेगळ्या पक्षाचे, मी वेगळ्या पक्षातून तिकीट, तरी भाऊ माझ्या प्रचारासाठी आले, घरोघर फिरले आणि मला नगरसेवक करण्याचं काम भाऊच्या माध्यमातून झालेलं आहे. आज जी माझी जी काही राजकीय क्षेत्रामधली प्रगती आहे त्याचं सर्व श्रेय आदरणीय भाऊंना आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारखे अनेक तरुण राजकारणामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये काम करताना दिसत आहेत. खरोखर आज जे भाऊंचं वैभव आहे त्या वैभवाखाली एक वटवृक्ष त्यांच्या रूपानं जो उभा आहे, त्यांच्या छत्रछायाखाली आमच्यासारखे तरुण आज पण आहे. निश्चितपणे भाऊ आम्हाला इथून पुढच्या, मी तर म्हणतो 150 वर्ष भाऊंचं आयुष्य असावं. म्हणजे माणसाचं जीवन हे कितपत राहील हे भगवंताच्या हातात, परंतु त्यांनी केलेलं पुण्यकर्म आणि आमच्यासारख्याला दिलेले आशीर्वाद हे खरोखर फार मोठं वैभव आहे. आणि त्यांच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्यांना परत एकदा अभीष्ट चिंतन दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव संदीप पाथरी. मी एक छोटासा भाऊच्या मार्गदर्शनाखाली वाढलेला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमची जाण्याची, आमची आयडॉल म्हणून आम्ही भाऊकडे बघतो. माझ्या घरात कुणी राजकारणात नसताना, आम्हाला राजकारणी गंध नसताना जे आम्हाला राजकारणात आणलं सर्वसामान्य पोरांना, ते आम्ही आज भाऊकडे बघून आज त्यांचा वयाचा विचार करता आम्हालाही तरुणांना लाजवेल असं त्यांचं आजही त्यांचं कार्य आहे, आजही त्यांची धावपळ आहे. एवढं भाऊंकडे बघून तरी आम्हाला तीच अपेक्षा आहे की भाऊचं वय जेव्हा 1000 साल किती 50,000 एवढं बोलून मी भाऊंना वाढीच्या शुभेच्छा देतो. डॉक्टर निलेश मिरकर. तुम्हाला रिंग आली का? हो. तुमच्या माणसाला सांगायचं फोटो काढायची, कोणी काढेल ते तुम्हाला काही हो. असं करत नाही, हातला फोटो आले पाहिजे तुमचे एवढे हे कोणा दिले त्याचं काही हे नसतं.